रवींद्र चव्हाण साहेब यांच्याकडून बांधकाम मित्र पद असतील मंत्रीपद, आणि त्यानंतर असताना आदिवासी भागात 14 कोटींचा रस्ता मंजूर करणारे घेतले. त्यानंतर किरण ठाकूर साहेब, त्यानंतर आपण पाहतोय भरपूर चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे. हॅलो, नक्कीच सर्वांना मी सांगू इच्छितो का सन्मान्य विधानसभा अध्यक्ष किरणदादा ठाकरे हे कर्जत तालुका यांनी पूर्ण कर्जत तालुका नव्हे तर पूर्ण आदिवासी भागामध्ये पहिलं जाण्याचं काम केलं. आदिवासी भागातील सर्वांच्या समस्या जाणून घेतल्या का कुठे काय प्रॉब्लेम आहे, कुठे रस्त्याचा तर कुठे मुलांना शाळेत जाण्याचा रस्ता किंवा कुठे आदिवासी भागामध्ये पाणी नव्हतं मिळत. परंतु किरणदादा ठाकरे ज्यावेळी आमच्या ह्या 14 माथेरान जुमापट्टी या साईडनी जेव्हा त्यांनी त्यांचं ताफा घेऊन निघाले त्यावेळेला 14 आदिवासी भागामध्ये वाड्यामध्ये रस्ता अजिबात नव्हता आणि त्यांच्या समस्या एवढा खडतर प्रवास, एखादा पेशंट त्याचा साप चावला तर त्याला घेऊन जायला अर्धवट तो त्याचा त्या ठिकाणी मृत्यू व्हायचा. अशा सर्वांचा हा आदिवासी भागामधील हा सर्वांचा जो त्रास होता तो किरणदादा ठाकरे यांनी ज्यावेळी बांधकाम मंत्री असताना रवींद्र चव्हाण साहेब बांधकाम मंत्री होते आणि किरणदादा त्यांचे जवळचे एकदम सहकारी आहेत आणि त्यांनी साहेबांकडे विनंती केली की साहेब मला आदिवासी भागामध्ये निधी पाहिजे. साहेबांनी लगेच 14 कोटीचा रस्ता मंजूर करून दिला आणि एक आदिवासी समाजाला दिलासादायक बातमी, आणि तो काम आता किरणदादा सुरू करणार आहेत. आणि तुम्ही पाहिलं असेल काही लोकांनी त्याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, पण मला माहीत आहे मी त्याच्यामध्ये दादाच्या सोबत होतो. किरणदादांनी आदिवासी भागामध्ये खूप मेहनत घेतलेली आहे आणि आदिवासी समाजासोबत ते सर्वांच्या सोबतच आहेत, परंतु जास्त आदिवासी समाजासोबत ते राहणार आहेत एवढं मी सांगतो. धन्यवाद. नक्कीच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून त्याचं साहेबांचं मान सन्मान करून घेऊन मी किरणदादा ठाकरे साहेबांना विनंती करतो की त्यांचा मान सन्मान केला जाईल. मी दादांना विनंती करतो की जो आपला टॉर्च बॉक्स आहे, मी कॅमेरामॅनना विनंती करेन की जो आपला टॉर्च बॉक्स आहे तो कव्हर करायचा आहे. नक्कीच खरं तर दिवू सामरी साहेबांना विनंती करते त्यांच्या हस्ते मान सन्मान केला जाईल. माजी सरपंच आपण पाहतो असल गावचे एक चांगले व्यक्तिमत्व, असलवाडी गावचे एक चांगले व्यक्तिमत्व, त्यांच्या हस्ते स्वागत केलं जाईल. किरणदादा ठाकरे साहेबांचं स्वागत केलं जातोय. मगाशी देखील उल्लेख साहेबांचा केला. सध्या आपण स्क्रीनवरती पाहतोय गोरगरिबांसाठी केवारी, आणि खरं तर गोरगरिबांसाठी भरपूर चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून राहायला गेलं आहे आणि त्यांचं इथं शाल प्रेमाचं प्रतिफूल आणि या स्पर्धेची गोड म्हणून मान सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा स्वागत केला जातोय. दादा तुम्ही वेळात वेळ काढून आले, तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचनंतर मी विनंती करतोय सागर ठाकरे साहेबांना त्यांचं इथं मान सन्मान केला जाईल. नारायण पारधी यांच्या हस्ते स्वागत केलं जाईल. भगवान रावते साहेबांचं स्वागत केलं जाईल. ते देखील वेळात वेळ काढून आले. भरपूर चांगला त्यांचं मित्रपरिवार आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर आज असलवाडी करणावरती अफाटून प्रेम, जो दादांची जो कॅल्क्युलेशन आहे, जो दादांनी केलेला इतिहास खरं तर तो आमच्यापर्यंत पोहोचला गेला, परंतु थोडंसं 1-2 शब्दामध्ये थोडंसं चेंजेस पाहायला मिळतो. परंतु खरं तर आमचे सोबतीला नक्कीच दादांनी अलाउन्स केलं. त्यांच्या माध्यमातून जरूर दादांची जी बोलभाषा होती ती जरूर गोरगरिबांसाठी त्यांच्या माध्यमातून भरपूर योगदान पाहायला मिळालं आहे. त्याचनंतर जयेश ठाकरे साहेबांचा देखील मान सन्मान केला जाईल. मनोहर दादांच्या हस्ते मान सन्मान केला जाईल. वेळात वेळ काढून आले. तुमचंही या स्पर्धेच्या माध्यमातून शाल प्रेमाचा प्रतिफूल आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून मान सन्मान केला जाईल. भरपूर चांगलं योगदान, भरपूर चांगलं आयोजन, भरपूर चांगलं नियोजन आज खरं तर असलवाडीकरांनी घेतलेले अफाट मेहमान साहेबांचं स्वागत केला जातोय. त्याचनंतर समीर बोराडे साहेबांचं देखील स्वागत केलं जाईल. दादांनी देखील विनंती असेल. परशुराम उगडे साहेबांना मी विनंती करतोय की त्यांच्या हस्ते दादांचं स्वागत केलं जाईल. समीर बोराडे साहेबांचं देखील स्वागत केलं जातोय. ते देखील आज खरं तर किरणदादा ठाकरे साहेबांसोबत त्यांची संपूर्ण मित्रपरिवारची टीम्स आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर किरणदादा ठाकरे साहेबांचा विचार केला तर विधानसभा अध्यक्ष भाजप कर्जतचे एक चांगले व्यक्तिमत्व आहेत आणि खरं तर भरपूर चांगलं प्रेम आज असलवाडीकरांवरती त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो आहे. आणि खरं तर समीर बोराडे साहेबांचं स्वागत केलं जातं. त्याचनंतर संदेश कराळे साहेबांचं देखील स्वागत केलं जाईल. मी दादांना विनंती करतोय की यायचं. स्वप्नील
दादांचं देखील स्वागत केलं जाईल. मी विनंती करतोय यायचं आहे. त्याचनंतर राहुल शिंदे साहेब, नक्कीच ती त्यांची संपूर्ण टीम्स आहेत, त्याच्यामुळं ते देखील आपला पक्का नारायण पादी त्यांच्या हस्ते स्वागत केला जातोय. नक्कीच मी खरं तर किरणदादा ठाकरे साहेबांना फक्त 2 मिनिटं आव्हान करेन. फक्त तुमच्या माध्यमातून 2 शब्द फक्त मनोयुक्त करायचे आहेत या स्पर्धेसाठी. मी कॅमेरामॅनना विनंती करतोय की फोकस करायचं आहे. आज पाहून आनंद वाटतोय की अस्सलवाडी आदिवासी समाजाकरता इतक्या चांगल्या क्रिकेटच्या स्पर्धा आपण भरवल्या. खरं तर ह्या परिसरातील आदिवासी तरुणांना क्रीडा क्षेत्रामध्ये अधिक चांगलं डेव्हलपमेंट करून त्यांना जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये कसं खेळता येईल याकरता आपल्यासारखे तरुण या माध्यमातून या अशा पद्धतीचे क्रिकेटचे सामने आपण भरवत आहे. एक आनंदाची बाब आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्या परिसरातल्या ज्या काही विकासाच्या गोष्टी असतील, जी विकास कामे असतील, पाण्याचे प्रश्न असतील, विजेचे असतील आणि रस्त्यांचे असतील. आता रस्त्यांचं आपल्याला माहिती आहे की आपण एक 14-15 कोटी रुपये मंजूर करून देश स्वातंत्र्यापासून ह्या गावांना रस्ता नव्हता. परंतु मी सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांना ही गोष्ट सांगितली, त्यांना गुगलवर पटवून दिली, त्यांना दाखवलं की ह्या परिसरातल्या आदिवासी समाजाचं कशा पद्धतीने हा विकास थांबलेला आहे. त्यांचा म्हणजे कुठली त्यांची अपघात झाला, साप चावला किंवा गरोदर महिलांना हॉस्पिटल नाही ते डोलीत न्यायला लागत होतं. मग ती बाब लक्षात घेतल्यानंतर मग आम्ही गिरीश भाऊ त्या खात्याचे मंत्री होते, गिरीश महाजन साहेब, त्यांचं देखील माझे संबंध चांगले होते आणि मग आम्ही एकत्र बसून त्या रस्त्याकरता साहेबांकडे गेलो, साहेबांना घेऊन गिरीश भाऊंकडे गेलो आणि गिरीश भाऊंनी त्वरित सांगितले की सेक्रेटरींना फोन करून सांगितलं की राज्यातली 1-2 कामं कमी झालेली चालतील, परंतु ज्या गावांना रस्ते नाही ती गावं पहिली जोडली गेली पाहिजेत आणि त्या कामाला आपल्या मंजुरी मिळाली. त्यानंतर त्याची निविदा देखील झाली आणि मला वाटतं तर कामाला सुरुवात देखील झालेली. एक आनंद वाटतो की ह्या आदिवासी भागातल्या या आदिवासी माथेरानच्या डोंगराच्या खालच्या वाड्यांना आता मुख्य प्रवाहात जोडण्याकरता आपण सारेजण प्रयत्न करत आहात आणि आपण देखील चांगला त्या कामांकरता प्रतिसाद देतात. आणि येणाऱ्या काळामध्ये आता देवेंद्रजींचं राज्यामध्ये सरकार आहे, भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे. येणाऱ्या काळामध्ये जी छोटी मोठी कामं आपली गावातली, परिसरातली जी सरकारच्या माध्यमातून आपल्याला आरोग्याची असतील, लाईटची असतील, रस्त्यांची असतील, अन्य असतील, ती आपण करण्याकरता कटिबद्ध आहोत. तुम्ही कधी माझ्याकडे आलेत तर मी ती करण्याकरता शासन दरबारी प्रयत्न करीन आणि व्यक्तिशः देखील माझ्याकडनं काय होत असेल तर मी करण्याचा आपल्याकडनं प्रयत्न करीन. एवढी ग्वाही देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचनंतर अजून एक प्रश्न असेल, खरं तर लास्ट प्रश्न असेल सागर ठाकरे साहेबांना विनंती आहे, त्यांचं मन व्यक्त करायचं आहे. शेवटचा प्रश्न नक्कीच ठीक आहे. जे पाहुण्यांचं आपण जर रॉयल एंट्री पाहिलेली त्याच्या माध्यमातून जरूर खरं तर किरणदादा ठाकरे साहेब, विधानसभा अध्यक्ष भाजप कर्जत, आणि त्याचनंतर जयेश ठाकरे साहेब आणि त्यांच्यानंतर त्यांची संपूर्ण मित्र परिवारची टीम आपल्याला जरूर पाहायला. त्यांनी सध्या स्क्रीनवरती पाहतो त्या या स्पर्धेमधून रजा घेत आहे. नक्कीच भरपूर चांगलं मोलाचं योगदान खरं तर अस्सलवाडीकरांवरती अफाटून प्रेम त्या साहेबांच्या माध्यमातून, त्याचनंतर त्यांची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळाली. त्यांचं पुन्हा एकदा मी सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मर्याय क्रिकेट संघ अस्सलवाडी चषक 2026 मध्ये जवळ मॅच फार महत्त्वाची आहे. गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज तयार पुन्हा एकदा पाहायला बोलतोय. शॉर्टेज बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, गॅपमध्ये बॉलला ढकलला जातोय, एक धाव मिळाली जाते, दुसरीचा प्रयत्न जातोय, थोडंसं करा फंबलिंग आणि 2 धावा मिळाल्या जात आहे. 2 धावेने धावसंख्येत बदल, धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल, धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतील 23 धावा धावफलकावरती लागल्या जात आहे. भरपूर चांगलं योगदान, भरपूर चांगलं योगदान. पुन्हा एकदा फटका, भरपूर चांगला गॅप सिलेक्शन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला जातो. बॉल थांबणार नाही, बॉल चला बॉर्डर लाईनच्या पलीकडे, शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. धाव मिळतील 4. षटक क्रमांक संपला जात आहे 2 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतील
27 धावा बॉल असतील 12 आणि 12 बॉल मध्ये 28 धावांची गरज. पुढच्या इनिंग मध्ये बॅटिंग करत टीम आपण पाहतोय गावदेवी आंबेवाडी या टीमला जरूर पाहायला मिळेल. आवाजामध्ये थोडंसं चेंजेस पाहायला मिळेल. आमच्यासोबत कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील. सलग 3 दिवस त्यांचा आवाज ऐकायला मिळाला. खरं तर भरपूर चांगली समालोचक ज्यांच्या माध्यमातून अप्रतिम आवाज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आमचे जवळचे मित्र रुपेश कडवी आमच्यासोबत कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होते. त्याच्यानंतर आपण कॅमेरामॅनना मी विनंती करतो की आपला टॉर्च बॉक्स कव्हर करायचंय. मी विनंती करतोय स्वप्नील कराळे साहेबांचं इथं मान सन्मान केला जाईल. मी दादांना विनंती करतो की या स्पर्धेच्या माध्यमातून शाल प्रेमाचं प्रतिफूल आणि या स्पर्धेची गोट म्हणून मान सन्मान केला जाईल. अमोल सामरी असलवाडी गावचा एक अष्टपैलू खेळाडू. त्यांचा संघ मी तर मला 2 वेळा त्यांना चान्स मिळाला होता, परंतु चांगला खेळ राहिला नाहीये. परंतु आज त्यांचा आयोजकाचा संघ आहे. परंतु अमोल सामरी या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्यांच्या हस्ते स्वप्नील कराळे साहेबांचं इथं शाल प्रेमाचं प्रतिफूल. कॅमेरामॅन फोकस करायचं, थोडंसं झूम घ्यायचं आहे, कारण व्यक्तिमत्व भरपूर चांगले आहेत. जेव्हा जेव्हा या परिसरामध्ये जेव्हा जेव्हा आपल्या आदिवासी स्पर्धा पाहायला मिळतात तेव्हा तेव्हा सर्वांचा आपल्याला इथं हातबोर जरूर पाहायला मिळतोय. त्याचनंतर राहुल शेंडे त्या साहेबांचं स्वागत केलं जाईल. राहुल शेंडे साहेबांना विनंती करतोय. खरं तर पहिल्या दिवसापासून सातत्याने त्यांचं या स्पर्धेला खरं तर उपस्थिती राहिली गेली होती आणि आज अंतिम दिवस, अंतिम टप्पा आणि खरं तर वेळात वेळ काढून दादा आले. त्यांचं इथं या स्पर्धेच्या माध्यमातून मी विनंती करतोय विष्णू सामरी साहेबांच्या हस्ते दादांचं स्वागत केलं जाईल. राहुल शेंडे साहेबांचं शाल प्रेमाचं प्रतिफूल आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून मान सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जातोय साहेबांचं. आपण पाहतोय राहुल शेंडे साहेबांचं. त्याचनंतर सध्या आपण स्क्रीनवरती पाहतोय राहुल शेंडे साहेबांचं स्वागत केलं जातोय. त्याचनंतर करण शेट्टे साहेबांचं देखील स्वागत केलं जाईल. मी दादाने विनंती करतो की तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून रमेश सामरी दादांच्या हस्ते स्वागत केला जाईल. करण शेंडे साहेबांचा विचार केला तर पहिल्या दिवसापासून दादांनी खरं तर उपस्थिती दाखवली आणि खरं तर अंतिम टप्प्यामध्ये देखील खरं तर त्यांनी स्पर्धेला बॅट दिली. मर्याय क्रिकेट संघ असलवाडी चषकामध्ये खरं तर करण शेंडे साहेबांचं देखील शाल प्रेमाचं प्रतिफूल आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून मान सन्मान चिन्ह देऊन स्वागत केला जातोय. दादांचा अप्रतिम स्पर्धा, अप्रतिम आयोजन पाहायला मिळतोय. त्याचनंतर संदेश दादा कराळे साहेबांचा देखील स्वागत केला जाईल. संदेश दादा कराळे साहेबांना विनंती करेल. संदेश दादाची एक खासियत आहे, जेव्हा जेव्हा गोरगरिबा जसं आपण पाहिलं ना किरण दादा ठाकरे, तसा तुषार सामरी दादांच्या हस्ते स्वागत केलं जातोय. संदेश दादा कराळे साहेबांचा डॅशिंग डायनामाइट आणि खरं तर आज अस्सलवाडीकरांवरती अफाटून प्रेम राहायला गेलंय आणि खरं तर शाल प्रेमाचं प्रतिफूल देऊन खरं तर संदेश दादा कराळे साहेबांचं स्वागत केला जातोय. जेव्हा जेव्हा या क्रीडांगणावरती आदिवासी मॅचेस पाहायला मिळतात तेव्हा तेव्हा संदेश दादा कराळे साहेबांची जरूर उपस्थिती पाहायला मिळते. त्याचनंतर नरेश सोनावळे साहेबांचं देखील स्वागत केलं जाईल. मी दादांना विनंती करतो की तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून शाल प्रेमाचं प्रतिफूल देऊन स्वागत केलं जाईल. मॅच फार महत्वाची आहे. फायनल मॅच चालू आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. भारत सामरी साहेबांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते खरं तर नरेश साहेबांचं स्वागत केलं जाईल. नरेश सोनावणे साहेबांचं स्वागत केलं जातं. शाल प्रेमाचं प्रतिफूल आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून मान सन्मान चिन्ह देऊन दादांचं गौरव केला जातो. या स्पर्धेच्या माध्यमातून वेळात वेळ काढून सर्व पाहुणेवाले आपल्या या स्पर्धेला बॅट दिली. सर्वांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मर्यादा क्रिकेट संघ असलवाडी चषक 2026-2026चा धमाका आपल्याला पाहायला मिळतो. अस्सलवाडीकरांचा एक मानाच्या सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आवाजामध्ये थोडंसं चेंजेस पाहायला मिळेल. आमच्यासोबत खरं तर कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील रुपेश कडवी. बाई स्माइल भरपूर कमी आहे परंतु प्रेम भरपूर आहे. त्याचनंतर पहा अजून एक सूचना आहे. अस्सलवाडी ग्रामस्थ जे गावातले सर्व कार्यकर्ते असतील, त्याचनंतर सर्व खेळाडू असतील, त्याच्यानंतर संपूर्ण मुलं असतील, त्यांच्यासाठी जाण्याची सुविधा केलेली आहे. टेम्पो आहे, कुणी घरी जायचं नाहीये. गाडी आहे, गाडीमध्ये सर्वांनी एकत्र घरी जायचं आहे. आयोजकांची सूचना आली. त्याच्यामुळं अस्सलवाडी गावातले जे काही खेळाडू असतील, त्यांच्यासोबत कार्यकर्ते असतील, त्यांच्यासोबत सर्व मित्रपरिवार असेल, सर्व मुलं असतील, सर्वांना विनंती असेल घरी कुणी जाऊ नका. जाण्याची सोय झालेली आहे. आयोजकांच्या माध्यमातून टेम्पो केलेला आहे, त्याच्यामुळे कुणी घरी जायचं नाहीये. आवाजामध्ये थोडंसं चेंजेस. मी थांबतो, तुम्ही थांबू नका.
थँक्यू सो मच मनोज फसाळे सर. मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय, पहिली विकेट गेले. स्ट्रायकेला न्यू बॅटर तुषार ऑन स्ट्राईक. यावेळेस शॉर्ट ऑन पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न, हाय बॉल डॉट. आणि जो संघ चॅम्पियन बनेल त्याला सूचना आहे, फक्त एकच जोडी आपण नेऊ शकता स्टंपची. यावेळेस पुन्हा भरपूर चांगली गोलंदाजी, सलग दुसरा डॉट आणि धावफलकावरती टोटल अवघ्या 6 धावा. 6 बॉल आणि आता जिंकण्यासाठी तब्बल 22 धावांची गरज. मेगा फायनलचा थरार. मर्या क्रिकेट संघ असलवाडी चषक 2026 आलेल्या तमाम क्रिकेट मायबाप रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. आणि जे प्रेक्षक घरबसल्या ब्रदर्स लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जोडले असतील त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. फक्त चॅम्पियनच संघ एक स्टंपची जोडी नेऊ शकतो अशी आयोजकांची सूचना आली. 6 बॉल 22ची गरज. जे वरचे आहेत तेच घेऊ शकता अशी सूचना आली. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. हरेश आलाय. 6 बॉल 22ची आवश्यकता. स्ट्रायकेनला कैलास बसवा. सन्माननीय मोहन टोमरे दादा, आपण कुठे असाल तर मुख्य मंचावर या, आपलंही सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर आविष्कार दादा शेंडे, त्यानंतर परेश दादा शेंडे, त्यानंतर रवींद्र दादा शेंडे, त्यानंतर भरत शेंडे यांच्याकडून या स्पर्धेला, परेश दादा शेंडे यांच्याकडून या स्पर्धेला पाणी म्हणजे जीवन आणि ते पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणारे परेश दादा शेंडे यांच्यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. सतत 4 दिवस पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणारे. तसेच सन्माननीय सुरेश पेरणे साहेब, आपण आला असतील तर आपणही मुख्य मंचावर या, आपल्या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगली मॅच, मेगा फायनलचा सामना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती आले सिंगल. आता 5 बॉल 21ची गरज. बिग हिट केलाय, छोटा पॅकेट, बडा धमाका आलाय, षटकार 6 धावा. तसेच सन्माननीय योगेश टोमरे दादांनाही विनंती, आपणही मुख्य मंचावर या, आपल्याही आयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. 4 बॉल आणि आता 15ची गरज. जबरदस्त सामना, मेगा फायनलचा थरार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ज्यांनी या स्पर्धेसाठी सलग 4 दिवस पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणारे सन्माननीय परेश दादा शेंडे यांचंही शुभागमन झालंय, त्यांचंही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. पुन्हा हेलिकॉप्टर उडवला, एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. घेतली जाईल अवघी सिंगल. आता मैदानाच्या आतमध्ये समीकरण बदललं जात आहे. 3 बॉल आणि आता चॅम्पियन बनण्यासाठी गावदेवी आंबेवाडी संघाला 14ची आवश्यकता. कोणता संघ या 5 ते 5.5 फूटच्या चमचमती ट्रॉफीवरती नाव कोरेल, येणारे 3 बॉल सांगून देतील. 3 बॉल 14ची गरज. काय जबरदस्त मॅच, खचाखच भरलेलं आहे असलवाडी गावचं मैदान आपण पाहतोय. प्रेक्षक वर्गांची आलोट गर्दी. पुढील बॉल हारायचा. यावेळेस सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज, परंतु फिल्डर लावला गेलाय त्या साईडला. काय जबरदस्त कप्तानी पाहायला मिळते मोहन पारदीची, कारण मोहन पारदीला प्रत्येक खेळाडूची क्षमता माहित आहे. जर विचार केला, हाय बॉल आपण पाहतोय, डॉट आहे. आता 2 बॉल 14ची गरज. मर्या क्रिकेट संघ असलवाडी चषकाचा चॅम्पियन संघ थोड्याच वेळात पाहायला मिळेल. डीजे वाले आपण रेडी राहायचं आहे. 2 बॉल 14ची गरज. यावेळेस शॉट पूल समोर उडवलाय, फटक्यामध्ये आपण पाहतोय जबरदस्त कमाल केली तिथे क्षेत्ररक्षकानं. ज्यांनी या स्पर्धेला सतत 4 दिवस पाण्याची सुविधा उपलब्ध केली ती सन्माननीय परेश शेंडे साहेबांचंही स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. त्यांना मी विनंती करतोय, आपण मुख्य मंचावर जा, आपला यथोचित मान सन्मान केला जातोय. आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ पाहायला मिळतोय, कोंबळवाडी संघ, चॅम्पियन ऑफ चॅम्पियन, हाडलक टीम गावदेवी आंबेवाडी.
मी परेश दादा शेंडे यांना विनंती करतो, ज्यांनी या स्पर्धेला एक खूप मोठं मोलाचं सहकार्य, पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणारे दमदार डॅसिंग व्यक्तिमत्व परेश दादा शेंडे यांना